चला 9 मॅचेस अजून 9 ते 10 मॅचेस बाकी आहेत. थोडस स्पीडअप घ्यायचंय. शिरळ आणि मिरासवाडी फास्ट घ्यायचंय थोडस. टीम शिरळ आणि मिरासवाडी. बघा मॅच स्पीडअप करा. चला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. दोन्ही टीमला विनंती असेल अतिरिक्त खेळाडू प्लीज या. मराठा वॉरियर शिरळ आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात शिवगर्जना मिरासवाडी. टॉस जिंकलाय शिरळ संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले मिरासवाडी संघाला बॅटिंगसाठी. मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. बघा 15 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे इनिंग संपवायची आहे. अन्यथा षटक कमी करण्यात येतील. थोडस स्पीडअप करा. घाई करायचे. पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच झाली. ड्रॉप. पहिल्याच बॉल वरती संधी क्रिएट केली होती परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र ही संधी मिळवली आहे. संतोषला माघारी जावं लागतंय. आणखीन एक चांगला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक डाव फलकावरती ऍड होईल. सन्मान्य आदरणीय अजिंक्यजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर भगवान जाधव साहेब. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि इथे महत्वाची विकेट आणखीन एक मिळवली आहे. फलंदाज बाद होत असताना मात्र चला नवीन बॅट्समन लगेच पाठवायचंय. भगवान जाधव आणि अजिंक्य जाधव साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत असेल. आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये मान्यवरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या.
मोठ्या फटक्यासाठी गेले होते, ड्राईव्ह केलाय मिड ऑन ताईनाथ, कॉलिंग नव्हतं आणि आणखीन एक विकेट. 3 विकेट या षटकामध्ये मिळाल्यात. गणेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत मिड विकेट सीमा पार. चौकार येतोय, 4 धावा मिळतील. गणेशच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. जबरदस्त. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. स्पीड अप करायचं थोडस मॅचला. प्रत्येक षटक हे 5 बॉलचं आहे, त्यामुळे 5 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला करायच्या आहेत. नाही हा ह्याने मारला, किरणने मारला. आलेल्या जाडा कोण आहे तोच ना, त्यानेच मारला. बरोबर आहे, त्याने मारला, किरणने मारला. हा किरणने मारला. जाडा आलेला मी बघितलं ना, किरणने मारला तो. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय. अमोलच्या माध्यमातून ही गोलंदाजी सुरू आहे. दुसरं षटक आणि अमोलने देखील चांगला स्टॉप तिथे केलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. बॉल हवेत आहे खूप वेळ आणि मिड विकेट मधून अगदी हे चांगलं कॉलिंग मात्र पाहायला मिळालं आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. विक्रम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ते संधी क्रिएट केली होती, परंतु अगदी चांगला बॉल मात्र पाहायला मिळाला. कोणतीही धाव नाहीये. चांगला बॉल हा देखील अगदी चांगल्या टप्प्यावरती मात्र पाहायला मिळतोय.
व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. चांगला बॉल हा देखील, परंतु डिक्लेअर स्वरूपाची आहे. एक धावच येईल. ओव्हरची होते समाप्ती आणि दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन स्कोर कार्ड. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती बघतोय, परंतु अगदी अजूनही 2 षटक आहेत. या 2 षटकांमध्ये कुठेतरी धावसंख्येला आळा घालावा लागेल. धावसंख्या पुढे न्यावी लागेल. स्पीडअप करायचं आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. सौरभ गोलंदाज मात्र वापरला जातोय तिसऱ्या मिडल ओव्हरमध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या. 10. बुंदा टाकलेला बॉल टप्पा थोडासा पुढे ठेवला तर ओव्हर पिच होता. एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकलेले नाहीये. अगदी चपळाईने ही धाव कंप्लीट झाली. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचेल. 1 11 धावसंख्येवरती 11 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि अगदी 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले आणि बरोबर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बिग हिट केलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. 6 धावा. व्हाईट बॉल +1. 2 धावा. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो फेकी केली जाते. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर अगदी ही धाव वेगाने कंप्लीट झाली आणि 2 धावा येत आहेत आणि 2 धाबीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती. तेवीस धावा. 23. अंतिमचं षटक. प्रथमेश आलाय गोल्डन स्ट्राइक वरती मात्र अंतिमचं षटक घेऊन.
ऑन साइडला बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी मागील क्षेत्र घोषंकी क्षेत्र असल्यामुळे एकच धाव प्राप्त होईल. चांगला बॉल अगदी यष्ट्यांच्या जवळून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. कोणतीही धाव नाहीये. अंतिमचं षटक मात्र प्रथमेश कडे दिलं गेलंय. आणखीन एक धाव याही बॉल वरती मात्र अंकित केली जाईल स्कोर कार्ड वरती लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल असेल आता. खराब दिशा वाईट +1 2 धाबा. नो बॉल. बॉल हातातून इसटलाय आणि त्यामुळेच फ्रीडचा बॉल होता परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. इनिंगची होते समाप्ती. पहिला डाव समाप्त झाला. टीमची धावसंख्या 28-29 धावांचं लक्ष टीम शिरळ संघाला. चला टीम मिरासवाडी लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. वेळ भरपूर खर्च करू नका. नो बॉल आहे. जास्त काही मिळणार नाहीये. तिथे बॉल अडला जातोय. एका धावेचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट. शेवटच्या बॉल वरती आल्या 2 धावा आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा आणि टीमची धावसंख्या झाली आता 31-32 धावांचं लक्ष. 32. 20 बॉल मध्ये करायचे आहेत 32 धावा. 20 चेंडू 32 ची गरज. चला टीम मिरासवाडी संघ
चला फिल्डिंग लावून घ्या टीम मिरासवाडी लगेच आणि बॅट्समन देखील पाठवायचे आहेत. विनंती करेन. तुम्ही जाणार होता कुठं गाड्याच्यानं? दोघं जण तुम्ही कुठं जाणार होता? तुम्ही आता काय म्हणलास आपण जाणार होतो? आपण तू आता काय म्हणलास त्याला? आपण जाणार तुमचं ते चला 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 याचा आता नाही तर राहू दे. आता का 3 मान एक काय पाऊस येतोय 2 कुठं पाऊस आहे चल रडू नकोस दादा चल आता नाही मी आता आमचा कॅप्टनला घेऊन जातो. अरे गिरे थांब जाऊ पेटरला घेऊन जातो इथं मला बोल जातो ते काव्याला कॉपी करून काव्याला हागायला तुझ्यामुळे कॉपी चुकली माझी का तुला जय आणि अमोल बत्तीस धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जय आणि अमोल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित. 32 धावांचं लक्ष्य. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल रोहित यांचा 32-32. पहिलाच बॉल सन्मान दिलाय आणि संघाचं खातं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळालं पहिल्या बॉल वरती. व्हाईट बॉल. चांगला बॉल. एकच धाव प्राप्त होईल या बॉल वरती.
मोठा फटका खेळला जरूर आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे आणि अप्रतिम कॅच राजेशच्या माध्यमातून घेतली गेली आहे. जबरदस्त कॅच. गणेश यांचा हाफ ट्रॅकर बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. यावेळेस सागरच्या माध्यमातून चुकी झाली आहे. कॅच तिथे ड्रॉप होताना पाहायला मिळाली. सहा धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका आहे. अप्रतिम स्टॉप. जबरदस्त. अगदी वेगाने धावत पळत येऊन अगदी थांबवण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षकाचे. बॅटला ब्रश होऊन कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर सुनील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला बॉल. दोन ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन स्कोर कार्ड. दहा चेंडू मध्ये 25 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच गोषटवाडी टीम आपण तयार राहायचं आहे आणि यामधून विजेता संघ मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो चौकार. 4 धावा मात्र प्राप्त होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 32 धावांचा पाठलाग करणारा संघ आपण बघतोय. आता टीम शिरळ संघ जिथे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. मिरासवाडी संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. परंतु आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय.
आणि एक तर फटका आलाय चौकाराच्या माध्यमातून जयच्या बॅट म्हणून, परंतु यावेळेस दिशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा पुन्हा टाकावा लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून अगदी क्षेत्ररक्षण वेगाने येते. मिड विकेटला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेट कीपर एंडकडे केला थ्रो आणि रनआउट स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लगेच पाठवा. फुट्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला उडवलाय बॉलला. एकच जाऊ मात्र प्राप्त होईल. चौदा धावा फलकावरती लागल्या. 14. पंच शहानिशा करतायत. चांगला बॉल. शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर हा बॉल आलाय तो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 14. या धावसंख्येवरती आता येणारे बॉल 5. 5 चेंडू 18 ची गरज. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे काशीनाथ गोलंदाज स्ट्राइक वरती मात्र सज्ज झालाय अंतिमचं षटक घेऊन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 14. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. चार चेंडू 17 ची गरज आहे अजूनही. हा बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय. 3 बॉल 17 ची गरज आहे. मोठा फटका येणं कुठेतरी महत्वाचं असेल तिन्ही बॉल वरती. जबरदस्त लॉफ केला बॉलला, पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. फक्त ताकद आणि नजाकत आणि टायमिंगचा पुरेपूर समाचार खरपोच समाचार घेत असताना मात्र बॅटर पाहायला मिळतोय. 2 चेंडू आता 11 ची गरज. चला घोषडवाडी टीम कॅप्टन यायचा टॉस साठी. फटका फसलाय, बॉल हवेत आहे.
चला टीम घोषडवाडी, एक चेंडू 9 औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू 9 ची गरज असताना मात्र हा बॉल आलाय तो डॉट बॉल आणि हा सामना मात्र जिंकलाय टीम मिरासवाडी संघाने. चला कॅप्टन या, मिरासवाडी कॅप्टन या टॉस साठी आणि घोषडवाडी कॅप्टन यायचं आहे.